ईशा नाही आली अजून? येईल हो. पुष्पा तू एक काम कर, ईशासाठी ना एक छानशी साडी शोधून ठेव. आज साडी नेसली पाहिजे तिनं. अहो ती आली ना की तिच्या आवडीने नेसेल ना. मी सांगतो तेवढं तू कर ग. आणि हो, तूही लवकर तयार हो पुष्पा. आज 5 मुलं यायची आहेत ईशाला बघायला. गोखल्याने चांगलीच बघितली असणार म्हणा. निमकर, मला काय म्हणायचं होतं, तुम्ही घाई नाही ना करत आहात? अगं कसली आली घाई? ईश्वरी संकेत आहे हा. मी तिचं नाव काय नोंदवलं, 50 मुलांकडून ईशाच्या स्थळाची चौकशी झाली. ईशाचं लग्न होणार आता बघ तू. आज आलेल्या मुलांपैकीच एखाद्या चांगल्या मुलाशी जमून जाऊ दे. नाही म्हणजे आपण विक्रांत सरांचा विचार. पुष्पा, मे बी कमिंग सर. या येऊ का सर? सर मी 3 कॉफी आणू ना? नाही, तू पण आधी आहे. सर पण मी सांगतोय ना, आतमध्ये आणि बस. मी सांगतोय बस. वाडकर मॅडम, त्या फाईल्स बाजूला ठेवा. बसा बसा बसा. FM बस. सॉरी सर, त्या दिवशी खंडेलवालच्या लीगल मॅटर बद्दल बोलणं अर्धवट झालं. नाही, आज मी तुम्हाला इथे वेगळ्या कामासाठी बोलवलंय. आज मला तुम्हाला काही तुमच्या व्यक्तिगत आयुष्याविषयीचे प्रश्न विचारायचे. तुमची हरकत नसेल तर. कशाबद्दल म्हणताय तुम्ही सर? यांना वडील म्हणून, तुम्हाला आई म्हणून आणि FM तुला नवरा म्हणून मला काही प्रश्न विचारायचे आहेत. अर्थात तुम्ही बोलायला इच्छुक असाल तर. परांजपे साहेब, तुमच्या मुलीने पळून जाऊन लग्न केलं. हो सर, जातीबाहेर लग्न केलं. साहजिकच माझा विरोध होता त्या. वाडकर मॅडम, तुमची मुलगी नेहा, तिच्या मताचा आदर करून तुम्ही तिचं लग्न लावून दिलं. हो सर. आणि FM, तुझं तर आत्ताच लग्न झालंय आणि ते तू स्वतः ठरवलंस. हो सर, तुम्ही माझ्या लग्नात आल्यामुळे लग्नाची शोभा वाढली होती. आता मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दोघांनी तुमच्या मुलांचं लव्ह मॅरेज करून देताना आणि तू स्वतः लग्न ठरवताना तुम्ही नेमका काय विचार केला होता? आधी ती ईशा आणि आता तो FM. मला तर वाटतंय उद्याच्या पेपरमध्ये त्या FMचा फोटो जरी आला ना, तरी आता मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. मिहीर, हे बघ, मला कळतंय तुला काय वाटतंय ते. अंडरस्टँड, चिल, प्लीज रिलॅक्स. खर तर आता मलाही प्रश्न पडायला लागला, या ऑफिसमध्ये नक्की क्वालिफिकेशन वर्क करतं का नाही. मेर, प्रपोजल फाईल आहे, नीट चेक कर, सरांना द्यायचे. येस सर, करतो ना. झेंडे सर, कदाचित हे माझं शेवटचंच काम असेल. आय डोंट नो, कदाचित उद्यापासून मार्केटिंग डिपार्टमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी FM वरही असू शकते. मिहीर, मिहीर, काय बोलतो हा महाराजी? झेंडे, तो जे काही बोलतोय ते बरोबर बोलतोय. सरांची मीटिंग चालली आतमध्ये आपल्याला सोडून. महाराजी, मला असं वाटतं आतमध्ये पर्सनल गोष्टी बोलण्यासाठी मीटिंग चालली असेल. आपल्या कामाची असती तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आपण आपलं काम करूया. हां, सर, सारिका माझी बायको, तिच्या वडिलांनी मला विचारलं होतं की तू हिला कसा सांभाळणार आहेस, म्हणजे तुझ्या नोकरीचं काय,
तू तब्येतीने फिट आहेस ना? सासरी तिला त्रास तर होणार नाही ना अशी तिच्या वडिलांना काळजी वाटत होती. साहजिकच तिला खूप लाडात वाढवलं होतं त्याने. त्यामुळे मीही माझ्या आईला सांगितलं की आई, तू तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे वागव, म्हणजे तिला तसं सांभाळून घे. बस एवढंच सर, बाकी काही नाही. आणि माझ्या बाबतीत म्हणाल ना सर, तर मला फक्त एकच काळजी होती, म्हणजे माझ्या मुलीने जो मुलगा निवडलाय तो आपल्या स्टेटसचा आहे की नाही. पण सुदैवाने तसा काही प्रॉब्लेम आला नाही. त्याचं काय आहे ना सर, दोन्ही कुटुंब जर सेम स्टेटसची असली ना तर मग मुलीला सासरी गेल्यावरती ऍडजस्ट करणं खूप इझी होतं. सर, मी तर माझ्या मुलीला प्रचंड विरोध केला होता. तर जातीबाहेर लग्न आपल्या ते चालतं का असं? पण ती देखील हट्टी, तिनं तिच्या मनासारखंच केलं. लग्नानंतर कावळीनं आजारी पडली होती. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. पण तुम्हाला सांगतो सर, माझ्या मुलीनं डोळे उघडेपर्यंत जावयानं पाण्याचा घोट देखील घेतला नव्हता. इतकं प्रेम. मग काय, मग माझेच डोळे उघडले सर. जातीपातीपेक्षा, वय किंवा रूपापेक्षा माणसाचं मन आणि प्रेम हेच खरंय. सर, तुम्हाला सांगू का, बाप आणि मुलीमधलं नातं म्हणजे गंमत आहे. आयुष्यभर बापाच्या सावलीत वाढलेली मुलगी त्याच्यात ती बापाचे गुण शोधत असते. आणि तेव्हा वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं? हेच की जावई माझ्यासारखा हवा. म्हणजे माझ्यासारखं त्यांनी मुलीला सांभाळलं पाहिजे आणि माझ्यासारखं प्रेम जर करत असेल तर विरोध करायचा प्रश्नच नाही ना. थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी आपले पर्सनल अनुभव शेअर केलेत. मला या सगळ्याचा नक्कीच खूप उपयोग होईल. थँक्यू सर. यू मे गो ना. थँक्यू. सरंजामे, अहो तुम्ही श्रीमंत, पण म्हणतात ना चोराची भीती श्रीमंतांना. इथं हजारो माणसं आहेत तुमच्या जीवावर उठलेली तुमच्या आजूबाजूला. अरे जिथं तुम्हीच सुरक्षित नाही तिथं माझी मुलगी काय सुरक्षित राहणार आहे? 20 वर्षाचं अंतर आहे तुमच्या दोघात. 20 वर्ष थोडं एक आहे. पुढं मुलं बाळ झाल्यानंतर त्यांना कशी सांभाळाल? आणि तुमची प्रकृती तरी कुठे खणखणीत आहे? गोळ्या औषधे घेता ना तब्येतीसाठी? हे सगळे प्रश्न आहेत माझ्या मनात. आहेत याची उत्तर आहेत तुमच्याकडे सरंजामे? अगं ईशा, अशीच काय बसलीये? पाहुणे याची वेळ झाली. अगं कानात घाल, हातात घाल, अशी अशी काय बसलीस? उठ लवकर. ईशा, तुला ऐकू येत नाहीये का मी काय बोलतेय? अगं पाहुणे याची वेळ झाली, उठ ना बाळा.
या ना या. पुष्पा, हा अगं ते आलेत बर का. अगं बाई हो. ईशा पाणी घेऊन ये हा. लवकर तयार हो. या ना या. या बसा. ईशा पाणी आण ग बाळा. राहू दे. हो असं काय घ्या ना. नाही राहू दे. उकळून ठेवते मी माठात पाणी. घ्या तुम्ही प्या. काय करतात निरंजनराव? मी US मध्ये जॉब करतो. लास्ट 4 years इन दी IT कंपनी. आता मी कायमचा US ला सेटल होणार आहे. लग्न करेन आणि माझी वाईफ पण माझ्या बरोबर US ला सेटल होईल. म्हणजे आम्हाला आमची मुलगी नेहमी भेटू शकणार नाही? हो मग काय झालं. US आपण जाऊ ना ईशाला भेटायला US ला. एकदा लग्न झालं तर काय गरज आहे भेटायची. माझे आई वडील इथेच राहतात इंडियामध्ये, पण लग्न झाल्यानंतर मी त्यांची सोय वृद्धाश्रमात करणार आहे. माणूस खाणाच दिसतोय हा. बघा तुम्हीच. अमितरावांचा बिझनेस आहे का? छान छान. हो. आमची ईशा पण खूप हुशार आहे बर का. अमितरावांना बिझनेस मध्ये पुढे मदत करेल ती. करावीच लागणार मदत तुम्हाला. आम्हाला मदत करावी लागेल म्हणजे? काय ना, मुलाच्या शिक्षणाला आम्ही खूप खर्चाचे आहे आणि व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागतं. वारंवार पैसा ओतावा लागतो त्यात. तुम्ही हुंडा किती देणार? हुंडा? अहो हे तर पैशासाठीच लग्न करतायत. माझ्या बायकोने जरूर नोकरी करावी, यासाठी माझी आणि माझ्या आई वडिलांची काहीही हरकत नाही. वा, उत्तम. फक्त कसं आहे ना की मी जरा लोन घेतलेलं आहे, ते फेडायला तर हवंच ना, शिवाय एकट्याने फेडणं जड होईल. म्हणून मुलीने नोकरी करायलाच हवी. म्हणजे कर्ज काढणार हा, फेडायचं माझ्या मुलीनं. बघा तुम्हीच. नेमकर हेमंतराव कुटुंब वसला आहेत बरं का. हो का? अरे वा, हल्ली अशी मुलं दुर्मिळ झाली आहेत. आई वडिलांनी खूप कष्ट करून मला मोठं केलंय, भरपूर शिक्षण दिलं. त्यांचे हे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. झालंय काय की वयोमानामुळे आईला आता काही झेपत नाही. मी आईला म्हटलं, तू आता आराम कर, तू आता कुठल्याही कामाला हात लावायचं नाही, मी बायको आणतो. अहो याला बायको नकोय, कामवाली बाई हवी आहे. ईशा हे आत ठेव. मॅडम अजून कोणी मुलं येणार आहेत का? एवढीच आहेत. नाही, एक स्थळ येणार आहे, येतीलच इतक्यात. थोडा वेळ वाट बघूया. आत येऊ का? या या. विक्रांत सर,
विक्रांत सर, तुम्ही इथं कसे काय? अहो मीच त्यांना बोलवलंय. हेच ते 5वं स्थळ. या बसा. नेमकर, जे काही प्रश्न विचारायचे असतील ना ते विचारा. लाखात एक स्थळ आहे. अच्छा, म्हणजे पैशाच्या जोरावर इथेही मॅनेज केलं का तुम्ही? नाही हो, त्यांनी रीतसर फॉर्म भरला आमच्या संस्थेमध्ये. बाबा, ही फाईल, माझी फाईल. यात तुम्ही मला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत. घ्या. तुम्ही उघडून बघू शकता. यात माझी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. त्यामुळे तुमच्या मुलीच्या फायनान्शियल सिक्युरिटीचा प्रश्न संपला. त्यात माझं मेडिकल सर्टिफिकेट आहे, ज्याच्यात मी फिट आहे त्याचा तो पुरावा आहे. थोडीशी शुगर सोडली तर मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही. मी रोज व्यायाम करतो, रोज सायकलिंग करतो. मी पूर्णपणे फिजिकली फिट आहे बाबा. राहता राहता राहिला प्रश्न ईशाच्या इच्छेचा. लग्नानंतरही तिने तुमची काळजी घ्यावी अशी तिची इच्छा आहे, आणि माझी त्याला अजिबातच हरकत नाही. उलट मी तिच्या या इच्छेशी सहमतच आहे. आता लग्नानंतर ईशाने नोकरी करावी की नाही हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. मी त्याच्या आड अजिबात येणार नाही. लग्नानंतर जर तिला असं वाटलं की नोकरी न करता वेगळं काहीतरी करावं किंवा नुसतं घरात बसून घर सांभाळावं, तर त्यालाही माझी हरकत नाही. मला नेहमीच असं वाटेल की ईशाने तिच्या आयुष्यात जे काही उत्तम करता येईल ते करावं किंवा तिने सातत्याने ग्रो व्हावं. पण सगळ्यात शेवटी ईशाला ज्यात आनंद आहे त्यात मलाही आनंद आहे. अहो, चहा टाकते, पोहे टाकते पटकन. थँक्यू आई, पण मला खरंच नको. बाबा, घरची परिस्थिती, क्वालिफिकेशन, नोकरी, आर्थिक परिस्थिती, तब्येत, फिटनेस या सगळ्याच बाबतीत ईशाला बघायला येणारी मुलं अगदी माझ्या सकट. थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असणारच, पण एक गोष्ट माझ्याकडे आहे जी इतरांपेक्षा खूप वेगळी आहे, आणि ते म्हणजे ईशावरचं प्रेम. बघा, विचार करा. येतो मी. आई, येतो.